मंडळी, तुमचं माझ्या MBZ रेसिपी चॅनलवर स्वागत आहे। आज मी अंड्याची भाजी करणार आहे आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी वाटून घेतले। कांदा छान लालसर भाजून घेतलाय, खोबरे छान भाजून घेतले, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर टाकलेले आणि ते छान बारीक वाटून घेतले आणि त्यासाठी लागणारे मसाले इथे आहेत आणि अंडे आहेत आपले आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचे आणि फोडणीसाठी तेल घ्यायचे। मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं। आपण नॉन व्हेज बनवणार आहोत त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकायचं। मसाला आपल्याला चवीनुसार वापरायचा आहे। आपल्याला जास्त तिखट आवडत असलं तर तिखट करायचं, तर मीडियम आमची तर तिखट लागते थोडं, त्यानुसार मी लाल तिखट घेतले। हा कांदा लसूण मसाला घेतलाय, 2 चमचे टाकणार आहे आणि ही धने पावडर टाकणार आहे, थोडीशी हळद। तेल आपलं गरम झाले, आता त्याच्यात मसाला टाकायचा, त्याच्यामध्ये मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे मसाला। 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचा मसाला आपला। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आपला मसाला छान परतला गेलाय, तेल सुटायला लागले, तुम्ही पाहू शकता। आपली ग्रेव्ही छान शिजली गेली आहे। आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया, गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। आता सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। छान तरी यायला लागली, तुम्ही पाहू शकता। आता थोडीशी भाजी गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी अंडे फोडून टाकणार आहे। मी अंडे उकडून घेतलेले नाही आहे, डायरेक्ट अंडे टाकणार आहे। भाजीला उकळी येऊन नाही द्यायची, बारीक गॅसवर ठेवायचं आणि अंडे फोडून टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते एकाच जागेवर पडलं पाहिजे। हे आता दुसऱ्या ठिकाणी टाकू, थोडंसं लांब लांब टाकायचं। अशा प्रकारे सर्व अंडे टाकून घ्यायचे थोड्या अंतरावर। रश्श्यामध्ये मी अंडे फोडून टाकले होते, 10 मिनिटं झाले ते। आता रश्श्यामध्ये छान शिजून निघलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। वरती थोडेसे असे शिजल्यामुळं वरती तरंगलेत ते, हे पाहू शकता। 1 2 3 4 आणि 5 मस्त तरी पण आलेली आहे। भाजीसाठी आपल्याला अंडे उकडून घ्यायची गरज नाही, आपली वेळेची आणि गॅसची बचत होते आणि अशा प्रकारची भाजी टेस्टी लागते। अंड्यातला अर्क भाजी रश्श्यामध्ये उतरतो त्यामुळे वेगळीच टेस्ट येते भाजीला।
अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.